मग देशभक्त कोण हा संभ्रम तिथे पसरवतात. अरे बाबासाहेबांनी बंच ऑफ थॉट्स मध्ये गोळगोळकर बोलली नाही जशी मग गांधी बाबासाहेबांच्या याच्या विरुद्ध हे केलेलं त्या काळात की एक हरिजन पुढारी तिथे जातो आणि वंदन करतो विभागोला. त्यापूर्वी बाबासाहेबांनी सांगितलं एका सामाजिक दृष्टिकोनातून तिथे गेलो होतो. का बाबासाहेब दरवर्षी गेले नाही. शिवराम जानबा कांबळे त्यांना घेऊन गेले 1 जानेवारी 27ला. त्यावेळेस बाबासाहेब गेले. म्हणजे एकूण हा संबंध जो दलित समाज एक त्यातला घटक एक जो जाणीव मिळतो साहित्याच्या क्षेत्रात असो सांस्कृतिक क्षेत्रात असो राजकीय क्षेत्रात असतो एक समतेचा खरं म्हणजे सेक्युलर विचार मांडतो संबंध. आणि काय बाबासाहेब केवळ महाराजचे नेते नव्हते मानव मुक्तीच्या लढ्याचे नेते होते. आपण सांगितलं पाहिजे आपणही बोलतो दलितांचे मसिया हे मसिया हे सोडून दिलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर या जगातील मानव मुक्तीच्या लढ्याचे नेते होते हे आपण ठणकावून आणि अभिमानाने सांगितलं पाहिजे. एका जातीसाठी लढले नाही. आणि बाबासाहेबांनी केवळ राजकारण केलं नाही. शिक्षा बहिष्कृत तिथं काढण्याचं काय घोषणा होती. शिका संघटित व्हाने संघर्ष करा. शिक्षणासाठी मी सोसायट्या काढल्या संघर्षासाठी त्यांनी हे केलं आणि मराठ्यासाठी. आणि म्हणून एक बाबासाहेब दूर ऋषीचे नेते होते शिकले होते. त्यांचं केवळ एक आपण उगाच कोणाच्या तरी नादी लागून एक दलितामध्ये फूट पाडणं एक ऊर्जा गमावणं. आंबेडकरी चळवळ ही ऊर्जा आहे एका जातीचा लढा नाही. आत्मभान आत्मबोध आणि अपमान बोध हा आपल्याला त्यांनी शिकवलं जातीच्या धर्माच्या नावावर. आणि बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ बौद्ध होणं हा काही धार्मिक हे नाही. तुम्ही सांगितलं ना ज्ञानेश्वर रॅशनल माणसाने हा बुद्ध इज नॉट अ वे ऑफ रिलिजन. त्या अर्थाने धम्म म्हणतात बाबासाहेब इज अ वे ऑफ लाईफ थिंकिंग. बुद्धाने स्वतःला मोक्षदाता कधी मानले नाही मार्गदाता. हे आपण जीवनाकडे बघण्याची दृष्टी जी सुसंगत होती घटनेच्या संविधानाच्या तरतुदी सुसंगत होती. आणि म्हणून आपण ह्या जातीच्या दृष्टिकोनाकडे ही आपली भावना आहे सगळ्यांची. आपल्याला स्वप्न कोणालाच वाटत नाही सगळ्यांना आपली मधुजी जाती असाव्यात वगैरे जातीचे उतरण नसावी वगैरे नसावी. पण इथल्या व्यवस्थेने मला मराठ्याला आरक्षण का देऊ नये. मला तर आम्ही सुरुवातीपासून अण्णासाहेब पाटील होते तेव्हापासून काय 50% मर्यादा तुम्ही घालून दिली. 50% कोण आहे 50% हे आरक्षण कोणाला मिळतं. बाकीचं संबंध ब्राह्मण आणि सवर्ण त्याच्यातले घेतात. आज तुम्ही IAS सगळ्या ऑफिस यादी बघा न्यायाधीशापासून सगळ्या उच्च सगळे म्हणजे 2-3% आपल्या पुढे मांडतात. त्यांना ते मैदान थोडं असतं का मोदीला आता हे शक्य देणं शक्य नाही. 10% आरक्षण सहज आहे. इथे राज्यामध्ये बीजेपीचं गव्हर्नमेंट आहे. इथे ठराव पास करावा विधानसभेमध्ये केंद्राकडे पाठवावं केंद्रामध्ये विधानसभेत पाठवावं मंडळ आयोगाचा अध्यादेश काढला तसा अध्यादेश काढून 10% 16% काय पाहिजे ते द्यावं होतं ना त्यांना मराठ्यांना. SBI हे ते गॅजेटियर वगैरे ही संबंध त्यांची ही त्यामागे म्हणजे ब्राह्मणांच्या ज्या 50% खुला वर्ग आहे त्याच्यामध्ये मराठ्यांची भागीदारी नको आहे. ते आता जागृत व्हायला लागले म्हणून हा संबंध कावा चाललेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जरांगे पाटील मला तर मी स्वागत करतोय. गौरव नेतृत्व गरिबांची बाजू घेऊन गरिबाविषयी बोलला एक निराळा आहे. चूक बरोबर आपण त्याचे विश्लेषण करू. पण गरीब मराठ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे. पूर्वी मराठवाड्यातलं वगैरे काय असतील ते त्यांना मग क्रिमिनलचा मुद्दा म्हणजे तुम्ही काढला बरोबर आहे. म्हणजे तो काय सत्तेच्या विखे पाटलाचं उदाहरण घ्या शरद पवार घराण्यात घ्या सगळे हे आहे. मग ज्या ब्राह्मणांना हजारो वर्ष सत्ता भोगली धर्मशास्त्र उघडलं संबंध जीवनातल्या सगळ्या क्षेत्रात उच्च स्थानावर राहिले. एक क्रिमिनल त्यांना किती वर्ष ठेवायचं ब्राह्मणांना. हे सामाजिक क्रिमिनल आपल्याला आताच का ज्या उच्च जातीने इतर हजारो वर्ष क्रिमिनलचं उपभोग घेतात ब्राह्मण वगैरे सर्व ज्या फ्युडल याच्यात म्हणतो
त्या जातींना क्रिमिलेअर लावायचं असेल तर मग काय करायचं? आणि सवलती आता काढल्यानंतर तुमच्या बरोबर समानतेने वागतील हा एक मुद्दा बरोबर आहे तुमचं. जात आणि जात नुसती म्हणत नाही ना, जाती स्थानात आहे. आता गाव वाढायचं काय करायचं तुम्ही गावाच्या रचनेचं? जाती भेद भ्रष्ट करायच्या, जाती भ्रष्ट करायच्या, तर ग्रामीण रचना ही पुनर्रचना ते करणारा म्हणजे हा प्रश्न आहे ना संबंध. त्याची संस्कृती तुम्ही ज्या दृष्ट्या बघता संबंध, खाण्या म्हणजे खाण्यापासून आपली संस्कृती काय. आपल्याला मला एकदा आमच्या सोसायटीत एकदा पूजेला बसवलं, नाही खूप हे करून आता म्हटलं जाऊ दे सगळे चेअरमन होतो तर म्हटलं आता ते बसावं लागतं. मला विचारलं त्या गावाकडे तुमचं गोत्र काय? गोत्र काय भांगडे मला माहितच नाही. गोत्र काय म्हटलं माहिती नाही. अरे म्हटलं गोत्र मित्र नाही, अरे आमची संस्कृती काय आमची. आणि ज्यावेळेस बाबासाहेब फुले शाहू महाराज हे आले, ज्यांनी आम्हाला आत्मभान दिलं, नवीन तंत्रज्ञान आलं, औद्योगिकरण आलं, आमची मुलं शिकली, आम्ही जेव्हा सांगून स्वतःच्या भावना साहित्यात बघायला लागलो, संस्कृतीत बघायला लागलो, जनमानसात यात बघायला लागलो, तेव्हापासून आमची संस्कृती ही फुले आंबेडकर संस्कृती ही आमची संस्कृती आहे. त्यांचे विचार आम्हाला कसली संस्कृती, कसलं गोत्र, कसलं कुत्र, काय पाहिजे, काय सांगायचं तुम्हाला. एक सांगितलं की कसा तो चंद्रमोहन वाघ नावाचे औरंगाबादचे होते, त्याला एका इंटरव्ह्यू मध्ये विचारलं, वाघ म्हणजे त्यांना वाटलं की ब्राह्मण वगैरे, तुम्ही कोकणस्थ की देश असत? त्यांना समजेल म्हटलं कोकणस्थ देशस्थ आहे, आम्ही गुडस्थ आहोत. त्याला गुडस्थ आहे कळत नव्हतं. हा दोन संस्कृतीला फरक आहे. संस्कृती नावाचं भूत उभे करतं तुमच्या बरोबर नळे आचार विचार, धर्माच्या नावाने, भुवाच्या नावाने, काय काय कसल्या कसल्या नावाने एवढे संस्कार करतात. आणि त्याला आपले आज त्या मला खरोखर वाईट वाटतं, महाराज त्या संभाजी भिडे नावाच्या माणसाबरोबर आपली बहुजन समाजातली मुलं आणि मातंग समाजातली मुलं जातात. ही खरं दुःखाची गोष्ट आहे. ज्या संस्कृतीने मला लाचार केलं, पाय पुसण्यासारखं वागवलं, माणूस म्हणून वागवलं नाही. आणि आपले हे लोककलेच्या नावाने वगैरे काय ते नंदीबाई पिंगळा वगैरे भीक मागणाऱ्या कला होत्या सगळ्या त्या संस्कृतीच्या, सोडल्या पाहिजे. बाबासाहेबांनी एक क्षेत्र सोडायला सांगितलं. आणि बौद्ध समाजाविरुद्ध आकाश तांडव करण्यात काय अर्थ नाही. बौद्ध समाजाने एक बाबासाहेबांनी दिलेली जी जाण होती शिक्षणाची ती केलेली आहे. शिक्षणाने माणूस हा साधक म्हणतो, जाण म्हणतो, व्यवसाय परिवर्तन केलं पाहिजे. नुसतं नोकऱ्या मिळण्यासाठी शिक्षणाची आणि सवलतीची गरज नाही. एकदा शिक्षण झालं की तुम्ही आज आपली मुलं म्हणजे सर्वांना दलित समाजातली मुलं सरकारी नोकऱ्यात किती पण IT क्षेत्रात इतर क्षेत्रात कितीतरी प्रमाणात आणि ते बसले अजून त्याची मुलं परदेशात जवळ काय परदेशात. माझ्या मुलांनी IT क्षेत्रात कधी सरकारी नोकऱ्या घेतली नाही, फी कधी घेतली नाही. बरेच माझ्या मुलांनी काय शिक्षणाने एक जाण होते, व्यवसाय परिवर्तन आहे. आणि आपण पुन्हा पुन्हा इथला जो एक एनलाइटन अत्याधिक झालेला समाज हा प्रगती करून वर जातो त्यावेळेस वगैरे करण्यासाठी आणि तो व्यवस्थेविरुद्ध शोषण व्यवस्थेविरुद्ध एका जीवन मूल्यांना संविधानिक मूल्यासाठी जगतो तेव्हा त्याचं खच्चीकरणासाठी उपवर्गीकरणासाठी येतात. त्यावेळेस त्याला आमचा विरोध आहे. इतर शिक्षण घेऊ नये, मातंगाने घेऊ नये, ओलाराने घेऊ नये, घेऊ नये असं नाहीये. बाबासाहेबांकडे वसतिगृह उभी केली होती, शिक्षणाची चळवळ उभी केली होती. बाबांदादाचं गाणं आहे, घर धनी मी सांगते तुम्हाला माझ्या पिढ्याला शाळेत म्हणजे ही चळवळीची एक देण असते. केवळ बाबासाहेब आंबेडकरांच्या विरुद्ध अण्णाभाऊ साठे जगातला क्रांतिकारक लेखक म्हणजे अण्णाभाऊंचं बोलताना मला फार घरून येतं. मला उचलून घेतलेलं आहे शांतता बघितलं ते अण्णाभाऊला लहानपणी.
ज्या कॉम्रेड शंकर नारायण पगार यांच्या घरी ते त्यांचं दुसरं घर होतं, ते माझे मामा आजोबा लेबरच्या क्लास, ते मी खूप लिहिलेले आहे. त्यांना पुन्हा एका जातीच्या याच्यात कोंबायचं, मार्गाच्या याच्यात कोंबायचं. आणि त्या देवेंद्र फडणवीसने जाऊन मॉस्कोमध्ये तिथे सांगायचं, अण्णाभाऊ पृथ्वी शेषेच्या मस्तकावर तरलेली नसून दलितांच्या श्रमिकांच्या तरावर तरले आहे. आणि इथे येऊन सांगायचं की इथे हे सांगायचं. म्हणजे मी नेहमी सांगतो, इथले ते हिंदुत्ववादी आहे हे सांगत नाही तिथे परदेशात गेलो, आम्ही हेडेवाल गोळवळकरांच्या देशातून आलेले आहे. सांगतात आम्ही गांधीच्या, बुद्धाच्या, बाबासाहेब आंबेडकरांच्या देशातून आलेले आहे हे तिथे सांगतात. आणि इथे येऊन त्या गोडसेचा सत्कार करतात. आणि त्याच्या जागी आपली काही मुलगी लागली हे आपण हा ध्रुव आहे. पुढची पिढी मला वाटतं ही फार बारकाईने बघते. इथे तरुण मुलं नाही आहेत, पण ती आपल्या सगळ्या कृतीकडे बघतो. आपण काय भूमिका घेतो या प्रतिक्रांतीच्या काळात आंबेडकरवादी म्हणवणारे काय भूमिका घेतात. कारण मी आंबेडकरवाद्यांना या चळवळीच्या लढ्याचा नायक मानतो. कारण त्याला ती जाण आहे, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व त्यांची जबाबदारी आहे. आणि ह्या पुस्तकाच्या निमित्ताने जातीवाद, गाड्यावाद वगैरे संपल्याच पाहिजे. परंतु ह्या सगळ्यात आपल्यात मोठा प्रश्न आहे बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीवीर फुले, शाहू महाराज हे आपण पुढच्या पिढीच्या हातात कोणत्या पद्धतीने सोपवणार आहोत. विशेषतः बाबासाहेब आंबेडकर क्रांतिकारी पद्धतीने सोपवणार आहोत. एक संविधानाचा निर्माता, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व, प्रज्ञाशील करुणा याचा वास्तव करणारे, पुकारा करणारे बाबासाहेब सोपवणार आहोत की रेशीम बागेच्या दारात पडलेल्या लोकांच्या बोलून आपण बाबासाहेबांचं मूल्यमापन करणार आहोत हे आपण ठरवलं पाहिजे. ही अत्यंत कसोटीची वेळ आहे, अत्यंत कसोटीची वेळ आहे. थोडेफार फायदे मिळत असतील इकडे तिकडे, काही राजकीय लोक असतात असे, परंतु मधुजी आपली ही जबाबदारी आणि तुम्ही ही पुस्तकाच्या रूपाने जाती भेदाच्या रूपात पाठ पाडले. पुढच्या पिढीच्या हातात तुम्ही बाबासाहेब काय सोपवणार. तरुण मुलं एकदाच आपल्याला कार्यक्रमाला येते बघ, ती कुठे जात काय येत नाही ती आपल्या पुढे हा उद्याची पिढी. आणि बाबासाहेब आंबेडकरांची संघटना मला माहिती आहे, आपण दखल पात्र मी सांगतो. एकेकाळी बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये जी धार होती त्यावेळी ब्रिटिश साम्राज्यवाद एका बाजूला, महात्मा गांधीची राष्ट्रीय चळवळ एका बाजूला, आणि काही डिसिजन काय हे घ्यायचं असेल, निर्णय घ्यायचा असेल तर विचार करायचे व्हॉट इज द ओपिनियन ऑफ डॉक्टर आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका काय आपल्याला विचार करतो. आणि तुम्ही राजकारणात तर अदखलपात्र झालेला संसदीय राजकारणात तर आपल्याला मित्र कोण, शत्रू कोण याची देखील ठरवण्याची वेगवेगळी हरवलेली आहे. परंतु रस्त्यावरची जी लढाई लीडरच्या स्वरूपात लढलो, जी बहुजनांच्या सवलतीसाठी लढलो, जी मंडळ आयोगासाठी आपण लढलो, मराठ्यांच्या सवलतीसाठी आपण आणि सगळ्यांनीच पाठीमागलो, ती रस्त्यावरची चळवळ आपण गेलो. या खैरलाची ही प्रवृत्ती आहे, ते पक्षाचा प्रश्न नाही आहे. अन्याय करणारी ही प्रवृत्ती आहे. या अन्याय प्रवृत्तीला आता त्याच वेळेस त्याचे जे केले होते त्यावेळेस ते भाजपमध्ये होते, ज्यांनी केले होते त्याच्याविषयी पण ही प्रवृत्ती एक घडून आहे. आणि आपल्याला एक वाटतं की ज्या पिढ्या जे राजकारणात खेळमेले आहेत त्यांनी तो मुद्दा काढलेला आहे. परंतु क्रिमिलियरचा मुद्दा हा काही प्रमाणात मला आवश्यक वाटतो, परंतु तो काढल्यानंतर पुन्हा त्या वर्गाला, कारण वरच्या वर्गात जिथे तुमच्या निवडणुका होतात, जिथे तुम्हाला स्थानावर बसवलं जातं, तिथे ती उच्च मेंटॅलिटीची माणसं तिथे असते. म्हणजे जातीयता ही स्थानात आहे, मनात आहे आणि जनात पण आहे. तिन्ही अतिशय. आणि हे काय एका ठिकाणचं नाही ना दुखणं, शरीराच्या एका भागाचं दुखणं नाही. संबंध देशामध्ये ही जातीय व्यवस्था आणि संबंध RSSच्या ह्याच्यामुळे त्यांना अजेंडा राबवण्यामध्ये ज्या ज्या शक्ती उभ्या राहतात त्या त्यांना कमजोर करणं वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रणा
मला माहिती आहे त्यांच्या याच्याकडनं काय काय असतं. IT सेल पासून कुठे कुठे माणसं फिरलेली असतात, आपल्याला सगळं माहिती आहे. बौद्ध धर्माच्या चळवळी देखील हे चालले. मी त्याच्यात जात नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला बौद्ध धर्म काय म्हणजे वेळ आपल्या तो काय धर्म म्हणजे तिथे रामकृष्ण खंडोबा मुसलमान त्याच्या कार्यक्रमात बुद्ध नव्हता. बाबासाहेबांना आधुनिक मूल्याशी सुसंगत असलेला धम्म संविधान मूल्याशी असा लोकशाही विचार आणि याच्यात बाबासाहेबांचं वचनच आहे. तुम्ही जर बुद्धाने धम्मची प्रस्तावना वाचली अनेक बुद्धिझम, बाबासाहेबांनी धम्म म्हणजे नीती आणि म्हणाले आणि मी बुद्ध विचार घेऊन आहे बुद्धाने धम्म लिहिलं. कारण महाबोधी सोसायटी होती त्यावेळेची, त्याच्यासाठी त्यावेळेस त्यांनी टीका केली होती की इट इज नॉट ए बुद्धाने धम्म आलं त्यावेळेस इट इज नॉट ए बुद्धिझम, इट इज अन आंबेडकरिझम. हा काय बुद्धिवाद नाही, हा आंबेडकरवाद. तर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं ठीक आहे, मी बुद्धाचा कल्याणकारी विचार घेऊन बुद्ध वचना अगोदरचा धर्म प्रमाण मानतो आणि त्याच्याकडे भेटतो. त्यांना बाबासाहेबांना विचारलं बुद्धाचा धर्म गोचर हे आहे हे तुम्ही निकष कशावरून लावले. तर बाबासाहेबांनी सांगितलं जे जे कल्याणकारी आहे, जे जे मानवाच्या हितासाठी ते ते लावले. आणि म्हणून आपण एक बाबासाहेब होते कल्याणकारी म्हणून राहून बुद्ध घेतले. खूप लांबच चाललेलं आहे, मी जास्त बोलत नाही, परंतु हे पुस्तक खरोखर त्या अर्थाने आपण सगळ्यांनी वाचलं पाहिजे. या चर्चा झाल्या पाहिजे. केवळ ऐके झालं पाहिजे का, हे झालं पाहिजे का, हे झालं पाहिजे ह्या चर्चा न होता आपण एक बाबासाहेबांनी आपल्याला एनलाइनमेंट दिलेलं आहे शिकाय. आपण एक पुढच्या पिढीचे आणि आपल्यावर जबाबदारी ही आहे. आपण पुढची पिढी आणि मागची पिढी आहे तर मधले आपण दुवा हे आणि हे असताना आपण ही जबाबदारी मी बोलत नाही सगळ्यांनी शहीद व्हायला पाहिजे, परत पॅन्थर उभी राहायला पाहिजे, परत हे नाही, पण आपण जिथे उभे आहोत म्हणजे आपापल्या कृतीप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधानातून मार्ग दाखवलेल्या मानवी मूल्य जीवन मूल्य तर त्याचा तो आपण केला पाहिजे. आणि जे प्रकारचे हे चालले पाहिजे त्याला आपण आहोत त्या ठिकाणी प्रतिकार केला पाहिजे. नुसतं शांतपणे आपण हे बघत राहता कामा नये. कारण उद्या आपल्याला चळवळीचा इतिहास लिहिताना ही तरुण पिढी आपण थुंकल्याशिवाय राहणार नाही हे आपण लक्षात घेऊ. आमच्याकडे सगळ्यांचं सांग म्हणजे कोण आहोत. कारण आज बाबा तुम्हाला वाटतं संघटना दुर्बल झाली वगैरे असं नाही. एकीकडे संघटित दृष्ट्या आपण दुर्बल झालेलो असतो, वैचारिक दृष्ट्या आपण फार जागृत झाले. आपली तरुण मुलं अमेरिकेत असतील, कॅनडात असतील, इकडे असतील, सगळीकडे सगळे बाबासाहेबांचा विचार तिकडे पोहोचवतात, समतेचा विचार पोहोचतात. आणि बाबासाहेब आज ना उद्या एक परिस्थिती अशी की हा देश हा केवळ बाबासाहेब आंबेडकरांचा आणि संविधानाचा म्हणून ओळखला जाईल. आणि अशा कामाच्या कांबळे आपण एक फळ घातलेले त्याबद्दल आपलं स्वागत करतो.